लहान मुलं कशी हाताने अजिबात जेवण करत नाहीत. मग ती भाजी, चपाती असू द्या किंवा सुकी भाजी, पातळ भाजी असू द्या, काय पण असू द्या, अजिबात जेवण करायला नको म्हणतात. आता लांब कशाला संचेत आता एवढा ज्युनियर के-जीला असून सुद्धा हाताने जेवण करत नाही. अजूनसुद्धा स्कूलमध्ये गेला, की जे काही टिफिन दिलेला असतो, तोच स्कूलमधूनच तेवढा हाताने खाऊन येतो. नाहीतर घरी आला, की सगळं जेवण, नाश्ता जे काही असतं, ते सगळं मला त्याला हातानेच चारावं लागतं. त्यामुळे तुम्ही पण कसं लहान मुलांना जर हाताने वगैरे काही खात नसतील आणि ऑमलेट, चपाती वगैरे त्यांना द्यायची असेल, तर अशा पद्धतीनं करू शकता तुम्ही. काय करायचं, एक अंडं घ्यायचं, त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो टाकायचं, मीठ टाकायचं, भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि तव्यावर पुसून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडने लगेचच चपाती टाकून घ्यायची आणि चपातीला ते छान व्यवस्थित चिटकून बसतं आणि चपाती ताजी करायची. दुपारची किंवा संध्याकाळची चपाती नसायला पाहिजे. म्हणजे कसं दुपारची चपाती असेल तर थोडी कडक होते त्यामुळं आणि छान लालसर भाजून घ्यायची, कट करायची, रोल करायचा आणि द्यायचा हातात. बस तसं टीव्ही बघत-बघत खातात किंवा खेळसुद्धा खातात. चला तर अशा पद्धतीनं ऑमलेट नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा.